माझं नाव शेखर. मी खूप गरीब घरातील मुलगा. माझे आई वडील शेतमजुरी करून घर चालवायचे. मीही त्यांच्याबरोबर मजुरीला जायचो. रस्त्यावरून शाळेत जाणाऱ्या मुलांना बघून माझी शाळेत जायची खूप इच्छा व्हायची. पण आई वडिलांकडे फी भरणे इतकेही पैसे नव्हते. पण मला शिक्षणाची खूप आवड. मी दुसऱ्यांच्या पुस्तकातून थोडं थोडं शिकायचो. गावातील लोक, बाकीची मुलं मला खूप चिडवायचे. ते म्हणायचे, अरे तुझ्याच्याने काही होणार नाही, तू गरीब आहेस आणि कायम गरीबच राहशील. पण शेखरला स्वतःवर खूप विश्वास होता. शेखर कायम म्हणायचा, मी मेहनत करेन, शिकेन आणि एक दिवस सगळ्यांना दाखवून देईन. शेखर रात्री झोपायच्या ऐवजी रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास करायचा. पुस्तक घेण्याची परिस्थिती नव्हती, फी भरण्याचीही परिस्थिती नव्हती. इतरांचे पुस्तक घेऊन शेखर अभ्यास करायचा. शेतात मजुरीला जाऊन फी भरायचा. त्याला अनेकदा अपयश आले, पण त्याने कधीच हार मानली नाही. असे अनेक वर्ष गेली. काही वर्षांनी त्याने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली आणि मोठा ऑफिसर झाला. त्याच गावात तो परत आला. तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले. ज्यांनी त्याला हिणवले होते तेच त्याचं कौतुक करू लागले. शेखरच्या आईवडिलांच्या डोळ्यात तर पाणी झाले. शेखरने दाखवून दिले, परिस्थिती गरीब असू शकते, पण स्वप्न कधीही गरीब नसतात. मेहनत, जिद्द, ध्येय असेल ना तर अशक्यही शक्य होते.